इयत्ता 10वीच्या बंधू आणि भगिनींनी, गेल्या आठवड्यात आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 1 दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा YouTube वरून अभ्यास केलेला आहे। आता गणित भाग 1 मधील प्रकरण 2 वर्ग समीकरणे या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। हे प्रकरण इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे तर आहेच, परंतु पुढे भविष्यात तुम्ही गणित पाया म्हणून हे प्रकरण खूप महत्त्वाचे आहे। गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण बहुपदी हे प्रकरण शिकलो। यामध्ये बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार पण आपण अभ्यासले। एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला रेषीय बहुपदी आणि जिची कोटी 2 असते तिला वर्ग बहुपदी असे म्हणतात। उदाहरणार्थ x वर्ग अधिक 3x वजा 5 या बहुपदीमध्ये x वर्गचा सहगुणक 1, x चा सहगुणक 3 आणि ऋण 5 हे स्थिर पद आहे। आता ही बहुपदी रेषीय बहुपदी आहे का वर्ग बहुपदी आहे हे आपण तपासून पाहणार आहोत। x वर्ग अधिक 3x वजा 5 या बहुपदीची कोटी जर आपण पाहिली तर ती 2 आहे आणि म्हणून 2 कोटी जर असेल तर ती बहुपदी वर्ग बहुपदी असते। म्हणून x वर्ग अधिक 3x वजा 5 ही वर्ग बहुपदी आहे असे आपण म्हणणार। तसेच दुसरं जर उदाहरण आपण पाहिलं तर 5x अधिक 9 या ठिकाणी x चा सहगुणक 5 असून 9 हे स्थिर पद आहे। 5x अधिक 9 या बहुपदीची कोटी 1 आहे। रेषीय बहुपदी आहे असं आपण म्हणणार। आता कोणतीही बहुपदी ही रेषीय बहुपदी आहे का वर्ग बहुपदी आहे हे आपण ओळखू शकणार आहोत। नंबर 30 वर कृती दिलेली आहे, काही बहुपद्या दिलेल्या आहेत, त्या बहुपदींचं वर्गीकरण हे रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी यात करायचं आहे। ते तुम्ही घरी करू शकणार, नंतर मी ते तुम्हाला सांगणारच आहे। आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून मोठ्यात मोठा घातांक 2 असतो ते वर्ग समीकरण असते। आता पूर्ण संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पुढे इन्फिनिटी, पुढे तो क्रम चालूच राहील, तर यांना आपण संख्या संच असे म्हणतो आणि या संचातील प्रत्येक घटक ही पूर्ण संख्या आहे। आता वर्ग समीकरण ax वर्ग अधिक c बरोबर 0 असे लिहिता येते।
एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 यामध्ये ए बी व सी वास्तव संख्या असून ए ही शून्येतर संख्या असते। आता एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपातील समीकरणास वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतात। पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 31 वरची कृती पूर्ण करणार आहोत। या ठिकाणी वर्ग समीकरण दिलेलं आहे एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0, त्याचं सामान्य रूप लिहायचं आहे आणि ए बी आणि सी यांच्या किमती लिहायच्या आहे। आता एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0 या वर्ग समीकरण वर्ग अधिक 0 एक्स वजा 4 बरोबर 0 असे येईल। आणि या ठिकाणी ए बी आणि सी च्या किमती, ए म्हणजे एक्स वर्गचा सहगुणक 1, बी म्हणजे एक्स चा सहगुणक 0 आणि सी म्हणजे ज्याला आपण स्थिर पद असं म्हणतो त्याची किंमत आली ऋण 4। आता या ठिकाणी एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप हे एक्स वर्ग वजा 4 बरोबर या वर्ग समीकरणामध्ये ए ची किंमत 1 असून बी ची किंमत 0 आहे तर सी ची किंमत ऋण 4 आहे। हा 0 आहे बरं। आता तुम्ही y वर्ग बरोबर 2y वजा 7 आणि एक्स वर्ग अधिक 2x बरोबर 0 या दोन्ही वर्ग समीकरणांची सामान्य रूप ए बी आणि सी च्या किमती या तुम्ही या ही कृती पूर्ण करायची आहे। ती तुम्ही आपलं बंद करतो। ही कृती तुम्ही पूर्ण करायची आहे। आता पुढे वर्ग समीकरणांची मुळे, वर्ग समीकरणांची चालू। विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या वर्गात पाहिले की एक्स ची ए ही किंमत घेऊन बहुपदीची किंमत 0 येत असेल तर एक्स वजा ए हा त्या बहुपदीचा अवयव असतो। म्हणजेच पी ऑफ एक्स ही बहुपदी असेल आणि पी ऑफ ए बरोबर 0 असेल तर एक्स वजा ए हा पी ऑफ एक्स चा अवयव असतो। या स्थितीत ए ही पी ऑफ एक्स बरोबर 0 ची एक उकल आहे किंवा ए हे पी ऑफ एक्स बरोबर 0 चे एक मूळ आहे असे आपण म्हणतो। आता एक कृती या प्रकरणात पेज नंबर 33 वर दिलेली आहे। ती कृती अशी आहे के एक्स वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर या समीकरणाचे x बरोबर 5 हे एक मूळ असेल तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। आता ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहे। या ठिकाणी के एक्स वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ
5 आहे ते आपण भरू. बरोबर. पुढे म्हणून x बरोबर 5 ही किंमत वरील समीकरणात ठेवू. या समीकरणामध्ये आपण x ऐवजी 5 लिहिणार आहोत. मग आता या ठिकाणी के x वर्ग म्हणजे 5 चा वर्ग, कारण x बरोबर 5 वजा 14 तसाच x ची किंमत 5 म्हणून इथं 5 वजा 5 बरोबर 0. आता k गुणिले 5 चा वर्ग 25 25k वजा 14 गुणिले 5 म्हणजे 70 वजा हा 5 तसाच बरोबर 0. आता या ठिकाणी 25k वजा 70 आणि वजा 5 म्हणजे वजा 75 बरोबर 0. इथं 25k बरोबर हा 75 तिकडे गेला म्हणून तो मायनसचा प्लस झाला, म्हणजे ऋण 75 चा धन 75 चा. आता k बरोबर 75 भागिले हा 25 25 एक 25 25 त्रिक 75 म्हणून k बरोबर 3 म्हणून k बरोबर 3. तर या ठिकाणी आपण k ची किंमत काढलेली आहे आणि ही कृती पूर्ण केलेली आहे. ही कृती तुम्ही पुन्हा वहीमध्ये लिहा आणि पुन्हा ही कृती पूर्ण करा म्हणजे समजेल. आता सराव संच 2.1 मध्ये आपण आतापर्यंतचा जो भाग शिकलात त्या भागावर काही सोपी उदाहरणं दिलेली आहेत. ती तुम्ही अभ्यासा, सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही सुटली तर ती मला पुन्हा विचारा. सोपी उदाहरणं आहेत. आपण त्याच्यातली बरीचशी उदाहरणं, त्या टाईपची उदाहरणं आपण आतापर्यंत घेतलेली आहेत. आता वर्ग समीकरणाची मुळे कशी काढायची, तर त्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत अवयव पद्धत, दुसरी पद्धत पूर्णवर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत सूत्र पद्धती. वर्ग समीकरणाच्या 3 पद्धती पुन्हा एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. पहिली पद्धत अवयव पद्धत, दुसरी पद्धत पूर्णवर्ग पद्धत आणि तिसरी पद्धत सूत्र पद्धती. समीकरणाची मुळे म्हणजेच उकल जर आपल्याला काढायची असेल तर या 3ही पद्धतीने आपण काढू शकतो. पण प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे किंवा उकल ही एकाच पद्धतीने निघेल असं सांगता येत नाही. आपण जेव्हा उदाहरण अभ्यासू तेव्हा हे मी तुम्हाला पुनश्च लक्षात आणून देईन. कारण एखाद्या वर्ग समीकरणाचं मूळ किंवा उकल आपण जर अवयव पद्धतीने काढलं आणि दुसऱ्या एका उदाहरणाचं समजा आपल्याला उकल काढायला सांगितली तर ती अवयव पद्धतीने निघेलच हे सांगता येत नाही. तेव्हा आपण पूर्णवर्ग पद्धत किंवा सूत्र पद्धत तिचा वापर करू शकतो. असं उदाहरण जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला ते लक्षात आणून देईन. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणाची मुळे कशी काढतात ते आपण पाहणार आहोत. बस.